शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, एल निनोच्या संकटात सरकारची खास योजना आता शेतकरी बांधवांसाठी लागू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की आता सरकारची खास योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कशाप्रकारे होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला रोज अशीच महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, अनियमित पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारची एक योजना तुमच्या कामी येऊ शकते. या योजनेचं नाव म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. देशातील लाखो शेतकरी शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र गेल्या काही वर्षात हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली असून पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना विमा उतरवला जातो. विशेष म्हणजे खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना केवळ 2% विमा हप्ता भरावा लागतो, तर रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी कमाल 5% विमा भरावा लागतो. बाकीचा विमा हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून भरला जातो. एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या अनिश्चित हवामान परिस्थितीत ही योजना अधिक महत्त्वाची ठरू शकते. कमी पाऊस, अतिवृष्टी किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशावेळी पीक विमा योजना शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यास मदत करते. मात्र पीक नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर त्याची माहिती विमा कंपनी, बँक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना 72 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे. या कालावधीत माहिती न दिल्यास विमा दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात. तसेच PMFBY AIDE मोबाईल ॲपचा वापर करू शकतात किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज करू शकतात.